नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने बोनस आणि त्याचसोबत स्टॉक स्प्लिट दोन्ही पण अनाऊन्स केले आहे. आणि मित्रांनो, स्प्लिट आणि बोनस नंतर या कंपनीचे जर शेअर होल्डर जवळ एक शेअर असेल, तर त्या कंपनीच्या शेअर होल्डरला एक शेअरच्या बदल्या 15 शेअर मिळणार आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणती आहे ही कंपनी, तसेच कसे का हे एका शेअरचे 15 शेअर होणार आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत, त्या कंपनीचे नाव आहे बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीकडून ही अपडेट आली होती 26 नोव्हेंबर 2025 ला दुपारी जवळपास 2:15 वाजता. तर मित्रांनो, बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीने 26 नोव्हेंबरला सांगितले होते की कंपनीने 3 डिसेंबर 2025 म्हणजे काल बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि कंपनी 3 डिसेंबरला स्टॉक स्प्लिट सोबत बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स करणार होती. तर चला, बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेडनी 3 डिसेंबर 2025 म्हणजे काल आपल्या बोर्ड मीटिंगमध्ये काय काय डिसिजन घेतले आहे ते आपण जाणून घेऊया. आणि मित्रांनो, बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीची काल म्हणजे 3 डिसेंबर 2025 ला बोर्ड मीटिंग होती. आणि मित्रांनो, त्याचे आउटकम काल मार्केट बंद झाल्यानंतर म्हणजे 4:52 म्हणजे जवळपास 5 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, हा जो आउटकम आहे बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीचा, याचा आउटकम हा आउटकम मार्केटला कसा वाटला आहे, याचा इम्पॅक्ट आपल्याला आज पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, चला आता आपण बघूया की बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीने काल म्हणजे 3 डिसेंबर 2025 ला काय काय डिसिजन घेतले आहे. आणि जसे की कंपनीने सांगितले होते की कंपनी स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. तर चला बघूया कंपनीने काय काय अनाऊन्स केले आहे, या PDF मध्ये आणून घेऊया. तर मित्रांनो, बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीने दोन्ही स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर हे दोन्ही पण अनाऊन्स केले आहे. बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीने 1:10 रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आपण येथे बघू शकतो कंपनीचा फेस व्हॅल्यू 10 रुपयांनी 1 रुपये होणार आहे. म्हणजे कंपनीचे एका शेअरचे 10 शेअर होणार आहे. तसेच मित्रांनो, बेस्ट ॲग्रोलाइफ या कंपनीने बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स केला आहे 1:2 रेशोचा. म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. म्हणजे मित्रांनो, ज्याच्याजवळ बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीचा एक शेअर असेल, त्याला स्टॉक स्प्लिटच्या नुसार या एका शेअरचे त्या शेअर होल्डरचे 10 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, नंतर या 10 शेअरचा जर आपण बोनस शेअर बघितला, तर या 10 शेअरवर 5 बोनस शेअर मिळेल आणि टोटल 15 शेअर होऊन जाईल. म्हणजे मित्रांनो, ज्याच्याजवळ पण बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेडचा एक शेअर असेल, त्याला 15 शेअर मिळेल या स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरच्या अकॉर्डिंग. आणि मित्रांनो, बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर दोघांना पण देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच स्प्लिट किंवा स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आणि मित्रांनो, या कंपनीच्या स्प्लिट आणि बोनस शेअरचा बेनिफिट त्यालाच मिळेल जो बेस्ट ॲग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीचे शेअर एक्स डेटच्या आधी खरेदी
करेल. तर चला मित्रांनो, आता आपण बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.44%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 5.75%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 2.11% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 41.70%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली होती 517 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 39 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीची कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 1746 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 1873 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 1814 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 23 मध्ये होता 192 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 106 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 70 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 103 कोटी रुपयांनी, 303 कोटी रुपयांनी, 490 कोटी रुपयांनी, 590 कोटी रुपये आणि करंटली आहे 653.27 कोटी रुपये. तसेच कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग कमी होत आहे 48 कोटी रुपयांनी, 34 कोटी रुपये, 20 कोटी रुपयांनी, करंटली आहे जवळपास 14 कोटी रुपये. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग देखील कमी झाली आहे 606 कोटी रुपयांनी, 452 कोटी रुपये. तसेच बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स इन्क्रीज झाला आहे 46 कोटी रुपयांनी 99 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे 13 कोटींनी 57 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 112 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेव्हा इन्क्रीज होते हा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, जर आपण बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितली तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.44% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे याचा अर्थ म्हणजे बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सनी लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड या कंपनीने स्टॉक स्प्लिट सोबत बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, स्प्लिट आणि बोनस शेअरच्या अकॉर्डिंग या कंपनीच्या शेअर होल्डरला एका शेअरच्या बदल्यात टोटल 15 शेअर मिळणार आहे. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.